सांगायचं या जगात बाळू धनगर नाही, तोपर्यंत बाळू धनगराची या जगामध्ये सत्ता आहेच म्हणजे आहेच. ऐका, बाळूमामाला कधी पाहायचंय, बाळूमामाला कधी भेटायचंय, बाळूमामाची कधी भक्ती करायची असेल तर व्यक्त करा, शुद्ध भावानं बाळूमामाला शरण जा, शुद्ध भावानं बाळूमामाची भक्ती करा. विशाल महाराज आजही देवाचा अनुभव येतो. आम्हाला वाटतं देव भेटत नाही, देव काय आमच्या कधी बाजारात आला नाही, देव काय आधी कधी आमच्या गावात आला नाही, देव काय आम्हाला भेटत नाही, पण देव भेटतो बरं का. छाती ठोकून स्वानुभवातून आजच्या कीर्तनात सांगतो, मामांचं दर्शन होतं म्हणजे होतच. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही, देव त्याला शुद्ध भावाने भावबळे आकळे, एरवी ना करे कनतळे आवरे, तै सारी शुद्ध भावानं काय करा, बाळूमामांची भक्ती करा. निश्चित बाळूमामा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही, बाळूमामा तुम्हाला साक्षात्कार दिल्याशिवाय राहणार नाही. अरे ऐका, आजही देव भेटतो, देव आजही तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे, पण आम्ही तुकोबायांसारखं जीवन जगायला तयार आहोत का? हे देव आजही तुमच्यासाठी लढायला तयार आहे, पण आम्ही ज्ञानोबायांसारखं जीवन जगायला तयार आहे का? हे देव आजही तुमच्या घरी यायला तयार आहे, पण आम्ही शबरी मातेसारखी वाट पाहायला तयार आहे का? देव आजही तुमच्या हातच्या कन्या खायला तयार आहे, पण आम्ही विदुर काका व्हायला तयार आहोत का? हे देव आजही तुमच्या घरी यायला तयार आहे, पण आम्ही जीवन चांगलं जगायला तयार आहोत का? एवढंच नाही, देव आजही तुमच्या हाताने दूध प्यायला तयार आहे, पण आम्ही नामदेव रायांसारखं पाजायला तयार आहोत का? एवढंच नाही, महिला मंडळ, देव आजही तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे, पण आम्ही राधेसारखी आणि निळेसारखी भक्ती करायला तयार आहोत का? आणि जर आम्ही तशी भक्ती करायला तयार असेल तर निश्चित एक दिवस तुमच्या घरी देव कावडीनं पाणी भरल्याशिवाय राहायचं. फक्त देव बघायचा, देव पाहायचा, देव अनुभवायचा एवढं सोपं नाही. लोखंडाचं चण करून खाल्लं लोकांनी. रोज 2 कीर्तन करतो, पण अजून आमच्या स्वप्नात भूतच आहे, देव नाही. देव काय भाजायचा भाजीपाला नाही रे, देव आशानं भेटायचा नाही रे. आता तर देवाला पालच खाली आणलं लोकांनी, ते राधा तर फार वाटलंच केलं लोकांनी. विशाल महाराज खरंच राधेचं वाटलं केलं लोकांनी. काय राधा हो, काय राधेचा अधिकार आहे? ऐका, शुकाचार्यांनी भागवतात राधा शब्द येऊनच दिला नाही. चांगले ऐकणारे असतील तर ऐकून जा. शुकाचार्यानं भागवतात राधा शब्द येऊच दिला नाही, कारण राधा म्हणल्याबरोबर शुकाचार्यांना महिना समाधी लागायची. एवढा मोठा अधिकार राधेचा आहे. आता आमची भजनी म्हणायला लागले, राधे चलो माझ्या गावाला जाऊ, असा हल्ला पाहिजे भजण्यात टाळानी. राधा काय अशी गावं बोंबलत फिरणारी होती काय? बोंबलं फिरणं अहो, आता तर एक गवळण इतकी ट्रेंडिंगला आहे, त्या वाटलंच केलं त्या गवळणीचं राधेचं. मुलीचं नव्हतं रे काना माझ्या मना, राधा अशी बोंबलत फिरणारी होती काय? काय काय वाटलं केलं त्या गणपतीला? तर फारच खाली आणला बाबा, वाटलंच केलं त्या गणपतीला. गणपती तर म्हणजे असं मेलेलं बरं रे, ही लय अवघड आहे. ती बघा तुम्ही सध्यामध्ये गाणं ट्रेंडिंग होतं, माझ्या पप्पानी गणपती आणला होय. ती पहिल्या झपक्याला हाणला म्हणते बघा. तुम्ही अजून बी नीट गाणं ऐका, पहिल्यांदा काय म्हणते, माझ्या पप्पानी गणपती आणला म्हणतात, तरी आम्ही स्टेटस ठेवलेत त्याची. आम्ही त्याच्यावरती आक्षेपच घ्यायला पाहिजे होता. आमच्या देवाची टीका आहे ती बाबा. पप्पा लहान मुलगा असला काय झालं, पण त्याला आम्ही टीव्हीवरती सेलिब्रिटी केला, त्याचे सगळे व्हिडिओ सेलिब्रिटी सुद्धा त्याला भेटायला. इतका मोठा देवाचा अपमान, इतका आम्ही सहन नाही करायला पाहिजे. अरे गवळणीचा भाव काय होता? उगाच देवाच्या मागे पुढे, देव त्या गवळणीच्या मागे पुढे करत नव्हता. काय म्हणायच्या गवळणी माहिती का? ऐका, कान्हैया रे कन्हैया रे कान्हैया रे तेव्हा देव त्यांच्या मागे पुढे करत होता. आम्हालाही बाळूमामाशी तसं नातं जोडता आलं पाहिजे. देव आमचा बाळूमामा आमच्या मागे पुढे केल्याशिवाय राहणार नाही. ऐका, आमची सगळ्याच्या अमावस्येची वारी चालू असेल. काही जण अमावस्येला आदमापूरला जात असतील, काही जण मामाच्या भाग्यावरती जात असतील. ऐका, एखाद्या वेळेस नाही भाग्यावरती जात आलं, एखाद्या अमावस्येला नाही, एखाद्या वेळेस आदमापूरच्या वारीला जात आलं, टेन्शन घेऊ नका. सर्वगती राम दे हा दे एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी किंवा विठ्ठल जरीच तरी भरला